हॅलो फ्रेंड्स, मी सायली वराळे मेकअप आर्टिस्ट. सो आज आपण एक छानसा सुंदरसा असा शॉर्ट व्हिडिओ बघणार आहे मेकअपचा. सो संपूर्ण नक्की बघा. सो सर्वात प्रथम आपण फेस क्लीन केलेला आहे, त्यानंतर टोनिंग केलेलं आहे, त्यानंतर मी आता जे आहे ते सनस्क्रीन यूज केलेलं आहे. सनस्क्रीन नंतर आपण जे आहे ते फेसवरचे जे डाग आहे ते घालवण्यासाठी आपण कन्सिलर यूज करतो. तर एले गर्लचं कन्सिलर इथे यूज केलेलं आहे, फाऊंड शेड आहे. आणि त्यानंतर आपण वेट ब्लेंडरनी व्यवस्थित ब्लेंड करून घेणार आहे कन्सिलर. सो सगळे डाग जे आहेत ते हाईड होतात आपले. त्यानंतर फाउंडेशन मी इथे यूज केलेलं आहे मॅकचं. सो मॅकमध्ये ही न्यू एडिशन आलेली आहे. हे जे फाउंडेशन आहे खूप फ्लोलेस आहे आणि खूप सुंदर असं फाउंडेशन आहे, जे तुम्ही छोट्या छोट्या तुमच्या पार्टीज असेल किंवा तुम्हाला जर डेली ऑफिस वेअरसाठी हवं असेल तर बेस्ट फाउंडेशन आहे. त्यानंतर आपण जे आहे ते वेट ब्लेंडरनी व्यवस्थित जे फाउंडेशन आहे ते व्यवस्थित ब्लेंड करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता कव्हरेजसुद्धा छान आहे. त्यानंतर मी फिक्सिंग आणि जे फिनिशिंगचं काम आहे ते कॉम्पॅक्ट मॅकच्या कॉम्पॅक्टनी करत आहे. ही मॅकची कॉम्पॅक्ट आहे. सो हा माझा शेड आहे, तुम्ही तुमच्या शेड घेऊ शकता आणि यूज करू शकता. त्यानंतर जे आहे ते माझ्याकडे वेट अँड वाईल्डचं छोटंसं आयशॅडो पॅलेट आहे. त्या आयशॅडो पॅलेटनी मी जे आयशॅडो आहे ते करत आहे. आयशॅडो ब्लेंडिंगचा ब्रश आहे. आयशॅडो व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचा आहे. सो तुम्ही बघू शकता व्यवस्थित ब्लेंडिंग करून आयशॅडो मी लावून घेतलेला आहे. त्यानंतर जे आहे ते मी इथे करणार आहे लायनर. सो लायनरसाठी तर फॉरएव्हर 52चं मी घेतलेलं आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचं लायनर यूज करू शकता, हे लॉंग लास्टिंग आहे. त्यानंतर आपण काजळ करून घेणार आहे. काजळ पेन्सिल आहे, काजळ पेन्सिलनी व्यवस्थित काजळ लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण करणार आहे आयब्रो फिल. आयब्रो फिलसाठी इथे माझ्याकडे छोटीशी आयब्रो पेन्सिल आहे, बट खूप छान आहे. सो मी ही यूज केलेली आहे, वेट अँड वाईल्डचीच आहे. त्यानंतर जे आहे ते लिपस्टिक करणार आहे. लिपस्टिक जी आहे ती शुगरची आहे. आणि जे लिप लायनर आहे त्याने व्यवस्थित लाईन करून घ्यायची आहे. आणि लाईन केल्यानंतर व्यवस्थित जी लिपस्टिक आहे ती व्यवस्थित फिल करायची आहे. त्यानंतर मी ते मस्कारा यूज करत आहे. मस्कारा जो आहे तो कलर बारचा मस्कारा आहे. सो त्यानंतर मी इथे करणार आहे ब्लशर. आय मॅजिकचं ब्लशर मी इथे यूज केलेलं आहे आणि व्यवस्थित ब्लश करून घेतलेला आहे. आणि नंतर थोडासा फिक्सिंग स्प्रे मी केलेला आहे. सो हा आहे फायनल रिझल्ट. सो कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.